नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16 हप्ता येणार आहे किंवा नाही व तुम्ही या 16व्या हप्त्यासाठी पात्र आहात का नाही हे संपूर्ण आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत। ह्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। आणि आतापर्यंत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्व शेतकऱ्यांसाठी। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता 16वा हप्ता हा तुम्हाला भेटणार आहे का नाही हे कसं चेक करायचं, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पीएम किसान बेनिफिशियरी लिस्ट हे टाकायचं आहे। आता हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन दिसेल बेनिफिशियरी लिस्ट। आता ह्या यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तरच तुम्ही पीएम किसान योजनेचे पात्र आहात किंवा तो तुम्हाला हप्ता 16वा भेटणार आहे। जर या लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही। तर हे नाव चेक करण्यासाठी तुम्हाला सिंपली ह्या लिंकवर आल्यानंतर असं काही इंटरफेस दिसेल, तिथं तुमचं सिलेक्ट स्टेट करून घ्यायचं आहे। आता इथं आपलं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केलं, आता कोणती डिस्ट्रिक्ट आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे। आता इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेतली आहे। आता तुम्हाला नाही का कोणता तालुका लागतो तो एक सिलेक्ट करायचा आहे। आता तालुका आल्यानंतर आता इथं जे ब्लॉक आहे, आता ब्लॉक बघायचा आहे, चेक करायचा आहे। समजा इथं ब्लॉक म्हणून पैठण, आता इथं व्हिलेज तुमच्या गावाचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। ह्या लिस्टमध्ये तुमचं गावाचं नाव ऑटोमॅटिक तुम्हाला बघायला भेटेल। इथं तुम्ही कोडनुसार पण टाकू शकतात किंवा इथं 712वरती एक कोड असतो तो पण तुम्ही इथं बघू शकता। आता इथं आपण एक गावाचं नाव घेतलं आणि गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे। आता हा पूर्ण जो गावातला रिपोर्ट आहे तो तुम्हाला इथं ओपन झालेला आहे। आता इथं तुमचं जर पेज नसेल तर इथं तुम्ही 2-3 पेजवरती क्लिक करून तुमचं नाव चेक करू शकता। आता इथं तुमचं नाव आहे का नाही हे चेक करायचं आहे। आता इथं समजा तुमचं नाव असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहेत की तुम्हाला 16 हप्ता नक्की भेटणार आहे। पण जर तुमचं नाव नसेल तर याच्यासाठी काय करायचं आहे, तर मित्रांनो परत एक तुमच्या मोबाईलवर टॅब ओपन करून घ्यायचा आहे। इथं तुम्हाला पीएम किसान टाकून घ्यायचं आहे। पीएम किसान सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पीएम किसान सन्मान निधी योजना इथं तुम्हाला पहिलं जे टॅब दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा टॅब ओपन करून घ्यायचा आहे। हा टॅब ओपन झाल्यानंतर काही असा इंटरफेस दिसेल। आता इथं तुम्हाला सर्वप्रथम ई-KYC, आता इथं भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं वेगवेगळं स्टेटस चेक करू शकतात, आणखी पण माहिती घेऊ शकतात। पण तुमच्या मोबाईलवरती ही साईट ओपन करून घ्यायची आहे। ही साईट ओपन झाल्यानंतर कोणी स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। आता तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे KYC करण्यासाठी। तर इथं रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला वापस यायचं आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर नसेल माहीत तर तुम्हाला इथं ई-KYC करायचं आहे। ई-KYC टाकल्यानंतर तुमचा इथं आधार नंबर टाकायचा आहे, सर्च करायचा आहे। सर्च केल्यानंतर जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला इथे बॉक्स येईल, तर इथेच तुम्हाला आधार नंबरचा जो मोबाईल नंबर तो टाकायचा आहे। गेट OTP वरती क्लिक करायचं आहे आणि KYC करून घ्यायची आहे। आता इथं जर KYC ऑलरेडी डन असली तर तुम्हाला परत वापस यायचं आहे। आता वापस आल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस चेक करायचं आहे। आता बेनिफिशियरी स्टेटसमध्ये इथं कॉनो युअर स्टेटस इथे तुम्ही जायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहीत नसला कॉनो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती या, मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो टाका किंवा आधार नंबर टाका। आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती OTP जो आधार कार्डला लिंक आहे तो OTP तुम्हाला तो इथं फिल करायचा आहे। एक टॅब ओपन होईल आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमचा एक जो बेनिफिशियरी नंबर आहे तो तुम्हाला दिसेल। तुम्हाला परत वापस यायचं आहे। वापस आल्यानंतर परत तिथंच जायचं आहे कॉनो युअर स्टेटस। इथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा आहे तो फिल करून गेट OTP वरती क्लिक करायचा आहे। तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्याच्यावरती एक OTP तो OTP टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं स्टेटस दिसेल। मित्रांनो, जर तुमची FTO प्रोसेस म्हणून असतं, जर ते FTO प्रोसेस जर कंप्लीट नसेल तर तुम्ही 16 हप्त्याचे पात्र राहणार नाही। मित्रांनो, त्याच्यासाठी काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यासाठी सिम्पली तुम्ही तुमच्या ग्रामसेवक किंवा तहसील ऑफिसला जाऊन तुमचे जे 712 आधार कार्ड किंवा फेरफार आहे हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे तिथं, आणि त्याच्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून दिल्या जाईल आणि त्यांना अर्ज करायचा आहे। त्याच्यानंतर तुमची जे सर्व प्रोसेस आहे ती सुरळीत होईल व तुम्हाला जो पीएम किसानचा सन्मान निधीचा हप्ता आहे तो येत असतो तो तुम्हाला रेग्युलर तुमच्या हप्त्यावरती येण्यात येईल मित्रांनो। तर मित्रांनो, याच्यानुसार तुमचं जे स्टेटस आहे ते एकदम करेक्ट होईल आणि जे हप्ते पडतात तुम्हाला पीएम किसानचे ते येतील। व मित्रांनो, आणखी एक प्रॉब्लेम असतो तो तुम्ही म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक ही लिंक नसते। हे कसं चेक करायचं आहे, परत तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। इथं तुम्हाला आधार सेंडिंग बँक हे सर्च करायचं आहे।
गुगलवरती आधार बँक सेटिंग हे सर्च करायचं आहे। त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे मित्रांनो। खाली आल्यानंतर इथं आधार सर्व्हिसेसवरती तुम्हाला जायचं आहे। आधार सर्व्हिसेसवरती आल्यानंतर असा हा टॅब ओपन होईल। आता हा टॅब ओपन झाल्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, गेट OTP वरती क्लिक करायचं आहे आणि OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे। मित्रांनो या इथं वेबसाईटला काही प्रॉब्लेम असल्यामुळे ही वेबसाईट ओपन होत नाही, पण याच्या पुढची प्रोसेस मित्रांनो, तुम्ही आधार नंबर कॅप्चा टाकून तुमचा जर OTP इथं टाकला तर तुम्हाला इथं लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे स्टेटस दिसतं, तुमची कोणती बँक तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्डला हे दोन्ही जॉईंट आहे, लिंक आहे आणि त्याच्यावरती तुमचे पैसे पडत राहतात। आणि तिथे जर कोणती जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला बँक ही लिंक करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमचे सर्व जे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो ते सॉल्व्ह होतील। तर हीच प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस लक्षात ठेवून तुम्ही लवकरात लवकर जर काही एरर येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर ते सॉल्व्ह करून घ्या। तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती सविस्तर बघितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा। आतापर्यंत जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।